बऱ्याच भारतीयांना हे माहिती नाही की अमेरिकेतली निवडणूक कशी होती. हो, अमेरिकेतल्या इलेक्शनसाठी सुद्धा खूप पैसा लागतो. हो बरोबर आहे. फंडिंग लागतं कारण टेलिव्हिजनच्या जाहिराती महाग असतात, पेपरमधल्या जाहिराती वगैरे वगैरे, लोकांना पत्रकं पाठवा, मेल करा, याला खूप खर्च येतो. बरं, हा पैसा आणायचा कुठून? मग तो बराचसा पैसा, फक्त एक चांगली गोष्ट आहे अमेरिकेत म्हणजे की हे पैसे लोक चेक न देतात उमेदवाराला, आणि त्याचा पूर्ण हिशोब असतो आणि दर काही 3 महिन्यांनी आम्हाला त्याचा पूर्ण हिशोब, म्हणजे कुठून पैसे आले, पैसा कुठून आला आणि खर्च काय केला. तुमच्या देणगीदारांना पण तो हिशोब द्यावा लागतो. सरकारला द्यावा लागतो तो. अच्छा, तो एक थोडासा फरक आहे. इथं इलेक्शनला नेहमी कुठून पैसा आला हे आपल्याला नेहमी माहिती असतंच असं नाही. बरोबर आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र कुठून पैसा आला, कुणी दिला, किती दिला, आणि त्याला काही लिमिट्स आहेत. प्रत्येकी माणूस कितीपर्यंत देऊ शकतो पैसे. त्यामुळं एका इलेक्शनला 3500 हे $3,500 पेक्षा जास्त पैसे एखाद्या व्यक्तीला देता येत नाहीत त्या कॅन्डिडेटला.